नमस्कार सर्वांना, खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर बऱ्याच जणांना मशीनला जागा किती लागते हे बघायचं होतं। तर आज मी म्हटलं ओमाला, चल ओमा तू थोडासा लांबून व्हिडिओ घे, आणि याआधी पण बनवलेला आहे पण आणखी बनवतीये, आणि असे व्हिडिओ तर येतच राहणार आहे। तर बघा मशीनला जागा किती लागते। डबल डायची सुद्धा मशीन येते, सिंगल डायची सुद्धा मशीन येते। तुम्ही सिंगल डाय सुद्धा ऑपरेट करू शकता, डबल डाय सुद्धा ऑपरेट करू शकता, पण माझे ह्या मशीनमध्ये डबल डाय ऑपरेट होत नाही, थोडासा त्याला प्रॉब्लेम आहे। तर ते पुढे मी घेणारच आहे डबल डायचं, कारण की प्रोडक्शनच्या मानाने मला थोडासा वेळ लागतो, म्हणून मी पुढे घेणारच आहे। तर आता बघा इथं मला एवढी सगळी ऑर्डर मिळालेली आहे, ऑर्डर जास्त आहे आणि बऱ्यापैकी मी आता तयार केलेली आहे। तर हे जे तुम्ही सगळ्या प्लेट्स बघताय, हे एक एक पॅकेट तिथं तयार झालेलं आहे। पूर्ण एक एक पॅकेट म्हणजे 30-30चं पीस मी तिथं तयार करून ठेवलेले आहेत। ते सगळे ज्यावेळेस मी प्रोडक्शन तयार करते त्यावेळेलाच मी क्वांटिटी घेते, म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांदा मला नंतर मोजायची गरज पडत नाही आणि नंतर मोजत सुद्धा नाही। ज्या वेळेला हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की एवढी सगळी क्वांटिटी असते, मग ती मोजायची कशी? तर जेव्हा आपण प्रोडक्शन तयार करतो ना, त्याच वेळेला ती मोजून घ्यावी लागते। आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की मशीन खूप स्लो चालते। काही काही ठिकाणी मी रील्समध्ये वगैरे स्पीड करते त्याला, पण स्पीड करून काय हे फायदा नाही, म्हणजे जे रिअल आहे ते रिअल आहे। तर बऱ्याच जणांचं ठीक आहे, तुम्ही बाहेरून बघूनच अंदाज लावता, तुम्हाला काय त्या गोष्टीची माहिती नसते, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा अंदाज लावता। कसं असतं माहिती आहे का, एक उदाहरण सांगते की बाहेरून आपण ज्या गोष्टीचा अंदाज लावतो ती गोष्ट तशी असेलच असं नाही। ज्या वेळेस आपण त्या गोष्टीचा अनुभव घेतो, त्या वस्तूचा अनुभव घेतो किंवा त्या माणसाचा म्हणा, तेव्हा आपल्याला त्याबद्दल सगळी माहिती मिळते। असं चला, ह्या एक गमतीशीर पार्ट झाला, एक जोकच झाला। चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया। तर वन टाईममध्ये मी आता तुम्ही याच्यामध्ये बघितलंच असेल व्लॉगमध्ये, वन टाईममध्ये ह्या बघा मी 8 प्लेट ठेवते, 8 कटिंग सर्कल ठेवते तिथे। त्यानंतर मी 10 पण ठेवू शकते, आणि मोठी जी डाय आहे ना त्यामध्ये 15 पण ठेवू शकते। कारण काय होतं माहिती का, मी 8 का ठेवते त्याचं कारण सांगते की जो मी प्लेट बनवते ना जी, तर त्या प्लेटला मला प्रॉपर शेप हवा आहे। प्रॉपर शेप ह्यासाठी हवा आहे की ही जी प्लेट बनवते ही मी लिक्विडसाठी, म्हणजे त्या प्लेटमध्ये थोडंसं लिक्विड येतं, मंचुरियनसाठी यूज केलं जाते, आणि त्यामध्ये ना थोडंसं लिक्विड असतं, त्यामध्ये ती थोडीशी डीप पाहिजे। आता वडापावसाठी वगैरे किंवा समोसा कचोरीसाठी जी प्लेट वापरतो ती ह्यापेक्षा थोडी मोठी असते, 4 नंबरची जसं आपण आमच्याकडे म्हणतात त्याला, म्हणजे इकडं तर ती मोठी असते, त्यामध्ये लिक्विड वगैरे काय नसतं जास्त, थोडंसं नॉर्मल वरून समोशावरती तेवढं चटणी वगैरे टाकतात ते, हिरवी चटणी वगैरे, तर त्यामध्ये इतकं प्रॉपरली लिक्विड नसतं आणि ड्राय असतं ते। तर हे जे मंचुरियनसाठी प्लेट यूज करतात ना, हे प्रॉपर शेप। आणि सुरुवातीला तुम्हाला सांगते, ज्यावेळेस माझं चाललंच होतं, म्हणजे माझ्या अवतीभवती ती लोक होतीच, मग माझं ते प्रॉपर कॉन्सन्ट्रेट तिथंच होतं की ह्या लोकांना आपण द्यायचं, कारण की त्यांचा तेवढा बिझनेस आहे आणि त्यांना तेवढी क्वांटिटी लागते। मग ते बाहेरून आणतात ना, तर बाहेरून आणण्यापेक्षा मी प्रॉपरली ती एक डाय बनवून घेतली, 2 डाय बनवून घेतल्या। एका डायला प्रॉब्लेमच झाला थोडासा, ती क्रॉस होती, तर त्या मला गोष्टी मला म्हणजे प्रॉपरली सगळ्या व्यवस्थित पाहिजे, तर म्हणून त्या डायवरती मी कामच नाही करत। जी एक डाय रेग्युलर आहे ना त्यावरतीच काम करते। तर त्यांना सुद्धा मग कसं ह्याचं मार्केटिंग असं झालं, ह्या मार्केटिंगची सुरुवात असं झाली की मी सुरुवातीला एकाला दिलं, मग त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, त्यांनी तिसऱ्याला सांगितलं, आणि त्यांनी चौथ्याला सांगितलं। असे हे कस्टमर माझे, म्हणजे ह्याप्रमाणे माझे मार्केटमध्ये हे झाले, कस्टमर जुळले। तर व्यवसाय करताना सुद्धा मला बरेचसे जण ह्या विचारतात की मार्केटिंग कसं करायचं। तर ठीक आहे, मार्केटिंग करण्यासाठी ना आपण प्रॉपरली एक व्हिडिओ बनवूया, त्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे। तर आता आपण ह्याची माहिती घेऊया। आणि त्यानंतर प्रश्न आला की ह्या मशीनमध्ये काय काय तयार होतं। आता भिंतीवरती मी पूर्ण डिस्प्लेच तयार करून ठेवला आहे। काय होतं, भरपूर जणांचे मला प्रश्न यायचे की ताई ह्या या मशीनमध्ये काय काय तयार होतं सांगा, काय काय तयार होतं सांगा। मग ते एकाने एक काढायचं, इकडनं तिकडनं कुठनं तरी उचलायचं, त्यांना दाखवायचं, त्यापेक्षा मग मी काय करते, भिंतीवरती शॉप जेव्हा कुठं माझ्या घरी कस्टमर येतात जेव्हा कधी, तर त्यांना मग दाखवता येतं, हां हे बघा हे सगळं ह्या मशीनमध्ये तयार होतं, म्हणजे त्यांच्या एक डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं। जसं की आपण दुकानामध्ये गेल्यावरती बघा साडी डायरेक्ट अशी बघतो ना डोळ्यासमोर, तसंच आहे। तर सॉरी उदाहरणं थोडे चुकीचे आले असतील तर, पण एक्झाम्पल दिले तर थोडंसं लक्षात येतं। चला, तर मग त्याप्रमाणे बघा, आता तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की ह्या मशीनमध्ये
ऑल इन वन मशीन आहे. ड्रोन तयार होतात, पत्रावळी तयार होते आणि डिश तयार होतात. ऑल डाय सेट होतात ह्या मशीनमध्ये. आणि मशीनला जागा किती लागते ती बघा. तर आता इथं माझं बऱ्यापैकी प्रोडक्शन तयार करून झालं आहे आणि पॅकिंग करायचं आहे. तर पॅकिंग काय होतं की प्रोडक्शन तयार करता करता पॅकिंग करू शकते, पण जे श्रिंकिंग असतं ते नाही करू शकत, कारण की त्याला प्रॉपरली तेवढा वेळ द्यावाच लागतो आणि तेवढ्या वेळामध्ये आपले 2-4 स्ट्रोक वेस्टेज जातात. तर ते नाही करू शकत. तर पॅकिंग होऊन जातं. श्रिंकिंग मी नंतर करते. आता श्रिंकिंग म्हणजे काय, तर हे जे माझ्या बाजूला ड्रायर दिसतंय ना, केस सुकवायचंच आहे माहिती आहे. तर ते जे ड्रायर आहे ना, गन पण येते, श्रिंकिंग गन म्हणून येते. तर गन नाही आणलेली मी. सुरुवातीला जरा बजेट कमी होतं, आयडिया नव्हती काय, तर ड्रायरच घेऊन आलो. आम्हाला सुद्धा माहिती नव्हती. एका ठिकाणी आम्ही बघितलं की असं असं ड्राय करतात, तर त्यांचं बघून, कारण कसं आहे माहिती आहे, प्रश्न येतात मला की ताई आम्ही ह्या व्यवसायामध्ये नवीन आहे. हो, तुम्ही सुद्धा नवीन आहात आणि मी सुद्धा नवीनच होते. मलाही काही नॉलेज नव्हतं एवढं, मी सुद्धा नवीनच होते. पण मला आता पूर्णपणे माहिती आलेली आहे आणि मी ती आजूबाजूची माहिती गोळा करून मी ती तुम्हाला देते. तर बऱ्यापैकी तुम्हाला सांगते की बऱ्याच दुरून दुरून मुंबईवरून वगैरे कस्टमर येतात, घरी येतात, बघतात, सगळं नॉलेज घेतात आणि व्यवसायसुद्धा चालू केलेला आहे. आतासुद्धा ज्या ताई आहेत त्यांनासुद्धा एका ठिकाणी मार्केटिंगची वगैरे माहिती दिली, असं असं मार्केटिंग करा, 2 पैसे तुम्हीसुद्धा असे कमवू शकता. तर त्यांनीसुद्धा त्या गोष्टीला सुरुवात केलेली आहे. तर अशी बरीचशी उदाहरणं आहेत. तर इथं बऱ्यापैकी माझं ना हे करून झालं आहे, पॅकिंग करून झालेलं आहे. ऑर्डर मोठी होती, जरा 2-3 ठिकाणी द्यायची होती. तर आणि एका बॅगमध्ये ना तुम्हाला सांगते 3000 पीस बसतात. 3000 पीस म्हणजे 100 पॅकेट आणि एका पॅकेटमध्ये 30 पीस असतात. तर अशाप्रमाणे एका बॅगमध्ये 100 पॅकेट आणि 3000 पीस बसतात. आता हे झालं 6 नंबरचं, 5 नंबरचं आणि 4 नंबरपर्यंत हे झालं. त्यानंतर त्याच्या आधी जे येते ना, म्हणजे जसं की पहिला नंबर जो छोटा असतो, त्यानंतर दुसरा त्यापेक्षा मोठा. तर इथं कसं आहे, 6 नंबर छोटा, त्यानंतर 5 नंबर त्यापेक्षा मोठा, 4 नंबर त्यापेक्षा मोठा, 3 नंबर त्यापेक्षा मोठा, तर 1 नंबर 0 नंबरपर्यंत येतात प्लेट. त्याची जी क्वांटिटी आहे ना ती कमी असते, कारण की ती मोठी साईज असते, त्यामुळे त्याची क्वांटिटी कमी बसते. तर आजूबाजूचा जो काही आवाज येत असेल ना तो प्लीज इग्नोर करा, कारण खूप वेळा ट्राय केला आणि जरा गडबड पण आहे, तर सांभाळून घ्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला पॅकिंग मशीन लागते. ह्यामध्ये रोल आणावा लागतो. आता पत्रवाडीसाठी म्हणजे श्रिंकिंग मशीन पण येते मोठी आणि पिशव्या पण येतात, जे सेपरेटली असतात, प्रॉपर श्रिंकिंग बॅग म्हणतात त्याला, PP बॅग वगैरे किंवा श्रिंकिंग बॅग म्हणतात त्या, कारण पत्रवाडीसाठी मोठ्या लागतात. आणि मग पत्रवाडीसाठी सेपरेटली जी पिशवी येते छोट्या छोट्या स्क्वेअरमधल्या, तशा यूज करतात. त्यासाठी रोल वगैरे यूज करायची गरज नाही. प्रॉपरली श्रिंकिंग मशीन पण येते, किंवा मग तुम्ही ड्रायरने सुद्धा, हॉट गनने किंवा श्रिंकिंग गनने सुद्धा त्याला श्रिंक करू शकता. तर इथे बऱ्यापैकी आता मी 3000 पीस बनवलेले आहेत. त्यानंतर प्रश्न एक असा येतो की एका तासामध्ये किती तयार होतात. आता बरेचसे असे प्रश्न आहेत आणखी, एका तासामध्ये किती डिश तयार होतात, प्रोडक्शन किती निघतं, त्यानंतर 1 किलोमध्ये किती निघतं, त्यानंतर त्याचे रेट काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी लाईव्हवरती वगैरे देत असते. आणि बाकीचे जे आहेत ते लाईव्हवरती एवढे मग अदर जॉईन होत नाही, तर त्यांच्यासाठी ब्लॉग बनवते. तर बऱ्यापैकी इथं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. अजून रेग्युलर ब्लॉग बनवणं होत नाही, कारण काय, सारखं ते कॅमेरा हातात पकडून राहावा लागतो आणि मोबाईल हातात पकडून राहावा लागतो आणि परत मग कामसुद्धा सुचत नाही. तर काय करते की स्टँडला वगैरे मोबाईल लावते ट्रायपॉडला, आणि त्यावेळेला माझं काम चालू असतं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी तुम्हाला थोडी माहिती देईल. लाईव्हसुद्धा जॉईन करत जा, जेणेकरून तुम्हाला त्यावेळेला प्रॉपरली पूर्ण माहिती मिळते. तुमचे प्रश्न असतात, माझे उत्तरं असतात, तर तेव्हा कसं समोरासमोर असलं की थोडंसं आपलं आणखी थोडंसं समाधान होतं, जेणेकरून आपल्या प्रश्नाची जी काही उत्तरं असतात ते आपल्याला प्रॉपरली मिळतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी थोडी माहिती मी पुढच्या ब्लॉगमध्ये देत राहील. बरेचसे प्रश्न असतात, प्रश्न प्रॉपरली ते तसेच आहेत असं नाही, वेगवेगळी उत्तरं आहेत त्याची. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अँड थँक्यू. बाय बाय.